ज्या निमित्ताने आपण इथे जमलेलो होतो ते समाधी सोहळा आहे, पण कोणाचा आहे? संत श्रेष्ठ सावता महाराजांचा आहे. अहो देवाने तुमच्या हातून नैवेद्य खाल्ला यामध्ये विशेष नाही, परंतु देवाने तुमच्यासाठी 4 पावलं चालून तुमच्या गावी आला यामध्ये खूप मोठं नवल आहे. म्हणजे अनेक जण देवाला नैवेद्य दाखवतात, देवाची भक्ती करतात, पूजा करतात, देवासाठी आपल्या घरादाराचा त्याग करतात, पण ज्या संतांसाठी त्या देवाने आपल्या देवळाचा त्याग केला ते म्हणजे संत श्रेष्ठ सावता महाराज. अल्पसमर्याद तसं आम्ही खूप मोठे कीर्तनकार आहोत अशातला भाग नाही. ज्यांनी अवघ्या तालुक्याला अध्यात्माची दिशा दाखवली अशी बसणारे इतर रथी महाराज आहेत, म्हणजे आपल्या हरिभक्तपर्यंत सकाराम महाराज असतील, त्याचबरोबर आपले गिरणे महाराज असतील किंवा इथे असलेले सर्व अतिशय जाणते महाराज. भाऊ सगळ्यात विशेष एका गोष्टीच वाटते की आता सध्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये सावता महाराजांच्या प्रत्येक समाधी सोहळ्याची सगळ्या ठिकाणी सप्ते चालू आहे. आणि अशा सप्त्याच्या धामधुमीमध्ये तुम्हाला शिरदानासारखी रथी सापडणं, केदारी महाराजांचे गायक सापडणं, प्रथमेश महाराजांचे वादक सापडणं हे कशासाठी होतं की माहिती का? तुम्ही त्यांच्यासोबत निभावलेल्या प्रेमाचं होतं की असं सोडून येत नाही. त्यांच्यासाठी ना आता मिळणं शक्यच नाही. म्हणजे अगदी चांगलं सांगायचं झालं, मी आता मी विचार केला, एक तर सासवड नगरीमध्ये सगळी लोक कसे प्रोफेशनल कमर्शियल झाले बरं का, आणि त्या ठिकाणी आता इथं कीर्तन लोक काही जमणार नाही म्हणून मी 4 व्हीलर काढलेली, 4 व्हीलर बाजूला ठेवली, बसच काढली. म्हणलं कोणी ऐकायला सध्या आमचे विद्यार्थी ऐकायला आहेत. आणि बस आली थायलंड हे सगळं चैतन्यमय वातावरण पाहिलं, थायलंड आमचे सगळे गायक वादक पाहिलं, तर आम्हाला एक वेगळा उत्साह निर्माण झाला. जाणत्या लोकांसोबत कीर्तन करणं, जाणत्या लोकांसोबत ज्या भगवंताच्या आपण चिंतनाबद्दल 2 शब्द बोलतो त्याचा आपल्या बुद्धीचा कस लागतो बरं का. असं बोलून चालेल का? नाही. सगळी जाणकार शब्द म्हणले तर आज कीर्तनाला आम्हाला आमंत्रित केलं ते म्हणजे आपले सर्वांचे आणि या मंदिराचे सर्व असणारे आपल्या तालुक्यातले आध्यात्मातले भीष्मपिता म्हणलं तरी कमी ठरणार नाही असे सकाराम भाऊ यांच्यासाठी एकदा जोरदार. आम्ही शून्य असताना भाऊंचा आमच्यावर आशीर्वाद आहे बरं का. म्हणजे ज्यावेळेस आपली संस्था स्थापन झाली त्यावेळेस भाऊंनी आपलं मंदिर संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी खुलं करून दिलं. भाऊ म्हणजे महाराज इथं फक्त विद्यार्थ्यांना संस्कार धडे द्या आणि आम्ही अनेक वेळा खातो, परंतु आमच्या कधीच भाऊंचं आमचं कधी पैसे देणं घेणं हा विषयच ठरला नाही. कारण भाऊंनी विद्यार्थ्यांसाठी आपलं मंदिर असेल, आपलं प्रसादी असेल, बऱ्याच गोष्टींनी ते साईभूत ठरतं. एवढंच नाही, आपल्या सर्वांना माहिती ज्या तालुक्याला अवघ्या महाराष्ट्राला दिशा दाखवणार सप्ताह आपल्या पालखी मैदानावर झाला हरिभक्तपर्यंत माऊली महाराज कदम यांचा त्या ठिकाणी देखील आपले भाऊ असतील, आपले गिरणे महाराज असतील, यांचा कितीतरी त्यासाठी योगदान मोठे जे आपण व्यक्त करणं कठीण आहे. पण ज्यावेळेस म्हणतात ना संसारात तुमचं वय वाढलं तुमची संसाराची किंमत कमी 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 होते, पण अध्यात्मात वय वाढलं तर अध्यात्मातली किंमत वाढत जाते. आज कोणत्या पण तालुक्याच्या कोणत्याही गावात गेले तर आज त्यांना पाहिलं जातं बरं का. एखादा कलेक्टर 20 वर्ष एका जिल्ह्यामध्ये काम करत होता आणि कलेक्टर पदावरून बाजूला झाला, रिटायर झाला, आणि ज्यावेळेस तो त्या जिल्ह्यात जातो ना कोणी त्याला जवळ तुमचा कार्यकाळ संपला. पण अध्यात्मात तसं नाही. अध्यात्म तुमचं वय वाढलं, तुमची ख्याती वाढणार आहे, तुमच्यावरची लोकांची श्रद्धा वाढणार आहे, आणि अशी श्रद्धा अशी ख्याती आपल्या भाऊंची त्याच्यासाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार वाटेल. महाराज राहिले 1 तास, 1 तासामध्ये तुम्हाला चरणांच्या चाली घ्यायच्या आणि चिंतन पण मांडायचे, तर काळजी करू नका. अभंग खूप साधा सरळ. हा अभंग जर तुमच्या हृदयामध्ये रुजला तर तुम्हाला जीवनाची खरी ममत, खरं जीवनाचा सार समजल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय सांगतात की आम्ही त्याने सुखी. तुकोबरायने सांगताना प्रश्न केलाय बरं का, तुकोबराय तुमचं सुख नक्की कशात आहे ते सांगा. धनामध्ये सुख आहे का, तुमच्या ऐश्वर्यामध्ये सुख आहे का, वैभवात सुख आहे का, शरीर सुखामध्ये सुख आहे का. तुकोबराय म्हणतात आम्ही त्याने सुखी. फक्त काय ना विठ्ठल, तुम्ही फक्त विठ्ठलाचं नाव मुखात घेतलं ना आम्हाला सर्व सुख प्राप्त झालं. तुकोबराय ठीक आहे, पण तुम्हाला थोडंफार वित्त दिलं, थोडीफार प्रतिष्ठा दिली, धन दिलं, त्यातून तो सुख प्राप्त होणार आहे ना. तुकोबराय म्हणतात काय बोलता, तुमचे हे वित्त धन हे सगळं माझ्यासाठी कसं आहे माती मोल आहे, त्याला आम्ही मोजत नाहीये.
ठीक आहे तू बरोबर आहे. आता आम्ही विठ्ठल म्हणायला सुरुवात केली खरी, पण अजून जरा काय सांगा ना, तुम्हाला काय हवं आमच्याकडून, अपेक्षा काय? तुकोबारायांनी ना मानवावरच बोट ठेवलं साधन. तुकोबारायांमध्ये कंठी निर्वाळ तुळशी तेवढं बोलून सोडा, तेवढं सोडून बोला, मला तुळशी माळाचं काही सांगू नका. बरोबर काय? काय काय जण म्हणतात आम्ही सगळं करायला तयारी करतो, गळ्यात तुळशी माळ घालायची. अहो 40-40 वर्ष झालं भटनामध्ये जाऊन टाळ वाजवत्यात, मृदुंग वाजवत्यात, गायन करतात, गायक तुळशीची माळ काय सांगतो. लोकांना प्रभावित करण्यापेक्षा लोकांना काय करायला पाहिजे? प्रकाशित करा. तुमच्या वाणीने लोक प्रभावित होत नाही, प्रकाशित होत नाही, त्याच्या कितीतरी पटीने लोक तुमच्या आचरणाने प्रभावित होतात. तुमच्या आचरणाने, तुमच्या वाणीने लोक काय होतात? प्रकाशित होतात. ठीक आहे, तू कोपर आहे, जरा अवघडच वाटते बरं का, महाडच सोडून बोला ना, महाड सोडून बोला, दुसरं काय? तू कोपर आहे हसत हसत म्हणजे ठीक आहे, जर महाडच काय जुळत ना, मग तू कोपर आहे म्हणतात आता निष्ठा ठेवा बरं का, आणि कोणावर ठेवा? म्हणवा हरीचे दास. तुका म्हणे तुम्ही कुणाचे दास म्हणवा? आमच्या हरीचे दास म्हणवा. हा अभंगाचा सरस नवीन कीर्तनामध्ये आपण सर्व श्रोतावर्ग इथं आलेला, आपल्या सर्वांना पाहिलं तर आम्हाला उत्साह निश्चित येतोय, कारण आमच्या संस्थेमध्ये मागच्या वर्षी खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना गायनाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने तालुकास्तरीय घेऊन जाणाऱ्या आमच्या गुरु, आमच्या मार्गदर्शक असणाऱ्या साहेब असणाऱ्या ऐश्वर्या त्यांच्यासाठी एक जोरदार तुम्हाला काही बोलायची गरज नाही, कारण ते दरवेळेस आमच्यासोबत असतातच. तर आज तुमच्याकडे आपल्याला या अभंगातून एवढं सांगू इच्छित आहे की बघा, हे जे सगळं जग पाहताय ना, या जगामध्ये अध्यात्म साधण्याकरता मोठं काय करायचं नाही, ते गोष्ट बाजूला करायची. ती म्हणजे काय? आपला अहंकार बाजूला करायचा. आता पुराणात पाहायला गेलं ना, तर एक उदाहरण अतिशय उत्कृष्ट आहे. जागेने नावाचा एक ऋषी होते, घराघराचा त्याग काय वनामध्ये केलं, आणि जागेने नावाच्या ऋषींनी तपश्चर्यामध्ये दंग झाले, रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरणामध्ये दंग झाले, आणि त्यांना म्हणजे त्यांनी अन्न त्याग केला, भूक याच्यावर विजय मिळवला. आणि जागेने नावाच्या ऋषी त्या भगवंताच्या स्मरणामध्ये दंग असताना त्यांच्या केसांच्या जाटा झाल्या, तरी पण त्यांनी त्या जागेचा त्याग केला नाही. एके दिवशी त्यांच्या डोक्यावर त्या जटेमध्ये एक चिमणी आली. चिमणी होती तर 2 दिवस राहिली, नंतर चिमणा आला, तो पण 2-4 दिवस राहिले. त्यांनी त्या जटेमध्ये त्यांचं एक छोटस कोट तयार केलं, घर तयार केलं. त्यांना पिल्लं झाली, तरी पण जाजले ऋषी थोडंफार हल्ले नाही, भगवंताच्या नामस्मरणामध्ये दंगे. पण त्यांना सगळं जाणवतं की माझ्या डोक्यावर काही चिमणा चिमणी. कालांतराने त्या चिमण्या चिमणीची पिल्लं मोठी झाली, ती निघून गेली, आणि त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील पण निघून गेले. जागले ऋषींची त्या साधनेतून ते बाहेर आले, आणि त्यांना एवढं आत्मिक समाधान, त्यांना असं वाटायला लागलं की माझ्या डोक्यावर अक्षरशः चिमणा चिमणीने त्यांचा संपूर्ण संसार व्यवहार केला, त्यांचं जीवन व्यतीत केलं, तरी पण मी साधनेतून बाजूला झालेलो नाही. आणि आकाशाकडे पाहून दंड थोपटच म्हणतात, आहे का कोणाची अशी साधना? म्हणजे साधना खूप केली हो, पण गेलं कशावर? थोडस देवाच्या प्राप्तीवर असताना तेव्हा मान अभिमान अहंकार काही कामना नसताना ते आपल्यासाठी मोठमोठे अडथळे. म्हणजे आलेल्या दिवशी असे म्हणतात आकाशवाणी झाली,
अरे जाजले, तू कोणत्या नामस्मरणावर एवढा अभिमानाने बोलतोस? तुझ्यापेक्षा जास्त तो तुला धार भगवंताची भक्ती करतो. आता तुला धार म्हणजे कोण? तुला म्हणजे तराजू, आणि धार म्हणजे धारण करणारा, म्हणजे कोण झाला? व्यापारी. तो जाजले ऋषी म्हणला, असा कोणता व्यापारी की भगवंत त्याचं माझ्यापेक्षा मोठं स्थान आहे असं म्हणतो? जाजले ऋषी वनाचा त्याग केला आणि वाराणसीत गेला, आणि वाराणसीत गेल्यानंतर तिथं जाऊन पाहतोय एक व्यापारी तुला धार आपला व्यवसाय करतो, येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची कडधान्य घेतोय, काही व्यापाऱ्यांना गिरायकांना देतोय. सगळं चित्र कोण पाहतोय? जाजीने पाहतोय. आणि सगळं त्यांचा व्यवहार संपला. त्यावेळी जाजीने त्या तुला घराच्या जवळ गेला, नमस्कार केला, म्हणला मी एवढी भगवंताची साधना केली, भक्ती केली, पण देवाने माझ्यापेक्षा पण मोठं आणि उंच स्थान तुला देऊन पाहतोय. नक्की तू देवाचं किती तास नामस्मरण करतो? त्यावेळेस तुला धार म्हणतो देवाचं मी नामस्मरण करत नाहीये, पण एवढं नक्की ज्या त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण केलं जातं ना, त्या त्या ठिकाणी असलेल्या सर्व भक्तांना सहाय्यभूत होणाऱ्या गोष्टींचं मी दान करतो. आता तुला धार कशाचं दान करायचा? अन्नाचं दान करायचा. मग याचा अर्थ एवढंच आहे, भगवंताची भक्ती जे जे भक्त करतात ते देवाला प्रिय, पण जी लोक त्या देवाच्या भक्तांची भक्ती करतात ती देवाला ते भक्तांपेक्षाही अधिक श्रेष्ठ म्हणून मानलं जातं. तेच आपण प्रथम
म्हणजे आज पाहायला गेलं सगळा संसार, सगळी लोक ज्याच्या पाठीमागे धावतात त्याला तो कोपाऱ्या म्हणतात ते माझ्यासाठी कसे माती मोल आहे. आणि खरं पाहायला गेलं ना अगदी बरोबर सांगतो बरं का तो कोपाऱ्या. म्हणजे धन, प्रतिष्ठा आणि मान किंवा आपलं अन्न जे आपण खातो हे आपण या जन्मात किती खाणार आहे हे पूर्वीपासून ठरलेले. म्हणजे संत तुलसीदास अतिशय चांगल्या प्रकारे म्हणतात. तुलसीदास म्हणतात पहिले रचा प्रारब्ध बीज म्हणजे पहिल्यांदा काय असले तुम्ही कुठे जन्माला येणार, तुमचा कोणासोबत विवाह होणार, तुम्ही जीवनात कोणता व्यवसाय धंदा नोकरी करणार आणि तुमचा मोठा अंत. पण तुमची जाण्याची वेळ, जाण्याचं ठिकाण, जाण्याचं निमित्त पहिल्या पासून ठरलं. आपण कुठं मारणार, कोणत्या दिवशी मारणार आणि कोणत्या निमित्ताने मारणार हे पहिल्यापासून ठरलेले. त्यासाठी काय करायला पाहिजे तर जे आपण धनाच्या पाठीमागे धावतो, जे आपण मान सन्मानाच्या पाठीमागे धावतो ना त्याबद्दल आपण कसं राहायला पाहिजे, तटस्थपणे राहायला पाहिजे. भगवंत म्हणतात ज्या क्षणाला तुमचा एखाद्या ठिकाणी अपमान केला जातो ना त्यावेळेस नक्की समजायचं कुठंतरी आमच्याकडून एखादं अधर्माचं कार्य घडलं म्हणून आमचा काय झाला, अपमान झाला. पण ज्या ठिकाणी मान सन्मान केला जातो त्यावेळेस नक्की समजायचं आमचं वागणं चांगलं होत असते धर्माला धरून. आता राहिला प्रश्न धन. धन कसं आहे माहितीये का, धन म्हणजे ना आपल्या सावली सारखे. संत सांगतात सावलीच्या मागे मागे धावला तर सावली कुठे धावती, पुढं पुढं पुढं, आणि सावलीच्या पुढं पुढे धावला तर सावली कुठे धावती, आपल्या माग माग. अहो तुम्ही कितीही करा ते तुमचं धन पाठीमागं आल्याशिवाय राहत नाही. आणि याचं खूप चांगल्या प्रकारे उदाहरण पाहिजे म्हणलं आणि किती अट्टहास करा, जर तुमच्या नशिबात नसेल तर हातात आलेलं पण गेल्याशिवाय राहत. या धनाचा एक दोन नाही 14 विघ्न मागे लागतात. जर एखाद्याला आकस्मिक धनाचा प्राप्ती झाली तर त्याच्या पाठीमागे किती विघ्न लागतात, 14. लोक तुमच्या जाळायला सुरुवात, तुम्हाला चिंता वाटायला सुरुवात, तुमचा घात होण्याची शक्यता, अशी 14 विघ्न मागे लागतात. आता जेजुरी सारखं एक तीर्थक्षेत्र जे नशिबात नसेल तर प्राप्त होत नाही याचं उत्तम उदाहरण. जेजुरी सारख्या एका तीर्थनगरीमध्ये एक भिकारी होता. धर्माला दान करा, धर्माला दान करा. दिवस निघून गेले, लोक 1 रुपये 2 रुपये टाकायचे. आता अनेक दिवस भीक मागायचा, दिवसाला 70-80 कधी 150-200 रुपये प्राप्त व्हायचे. पण एक दिवशी काय झालं, तो भिकारीच होता, त्याला मागं पुढं कोण नाही. रात्री तो आगावर घेऊन झोपला, दुसऱ्या दिवशी उठलाच नाही. तापाने जर्जर झालेला. पण त्याला विचारणारा कोण आहे, कोणीच विचारणारा नाही. पण त्याच्याही पलीकडे जाऊन दुसऱ्या दिवशी पण तो तसाच त्या रगीमध्ये राहिला आणि त्याच्या सूर्याची प्रार्थना मालवली. आता आजूबाजूचे दुकानदार म्हणायला लागली हे भिकारी काय झालं बघायला याला, कोणी बघितलं नाही. पण त्यातून दुर्गंध यायला सुरुवात झाली ना, मग म्हणजे मेलेलं दिसतंय. आता कोण त्याला कोणी उचले नाही. कर्मचाऱ्यांना फोन केला नगरपालिकेच्या, नगरपालिकेची गाडी आली. कर्मचाऱ्यांनी पाहिलं ते रबर केली म्हणजे आम्ही काय हात लावणार नाही, या शरीराला सडले म्हणजे. मग जीसीबी बोलावला, जीसीबी तिथं आला. जीसीबी आपल्या सर्वांना माहिती. आता त्या भिकाऱ्याला उचलायचा मला असं उचलता येणार नाही. म्हणजे 4 मोठा हात त्या चिपाच्या खाली दात लावायला लागले त्या जीसीबीला. जीसीबीने 4 मोठा हात त्या चिपाच्या खाली दात लावले आणि असं त्या चिप सकट त्या भिकाऱ्याला उचलला. भाऊ भिकाऱ्याला उचलला, त्याच्या खाली 2 घागरी सोन्याच्या मोहऱ्या सापडल्या. 40 वर्ष झाले लिपमापले कशा बसून त्या करोडाच्या मोहऱ्यावर. पण त्याच्या भाग्यात होतं का, मग आमच्या माता मौलीले हातातला घेऊन जात्यात
नशिबातलं घेऊन महाराज जीवनात पाहिजे. पण एक गोष्ट तुम्ही जाणून नाही विश्वासाच्या आपल्याला सापडतं काय की ज्या वेळेस भगवंतानी सृष्टी निर्माण केली आपण होतो सगळं आपल्या इच्छेने काय होत नाही. बरं काही सगळं नियोजित आहे. तुम्ही एका पाठीमाग बोलून पहा आपलं जीवन काही 300-400 लोकांच्या भोवतीच उभा आयुष्य घडत राहतात. 100 वर्ष आपलं जे काय असेल त्या 400-500 लोकांच्या प्रेरणा आपलं जीवन जातच नाही का. अहो यांच्यासोबत सगळे लागे होतं आपले पाठीमागचे जुळलेले. बरं का आजपर्यंत रामायणामध्ये रामप्रभूच्या मुखातून कधीच असं ऐकलं नाही की सीते तू जर त्या रावणाला भिक्षा देण्याकरिता लक्ष्मण रेषा ओलांडली नसती तर आज तू तिथं लंकेमध्ये बसली. रामप्रभूंनी कधी दुष्ट लावली नाही. रामप्रभूंनी कधीच म्हणले नाही हनुमंतरायला तुम्ही जर तिथं जाऊन रावणाचा तिथं अपमान केला नसता तर इंद्रजिताने माझ्या लक्ष्मण भैयाचा तिथं हे रामप्रभूंनी कधी कुणाला दुष्ट लावलेली नाही. आपण पण दुष्ट नाही लावायची. ज्याच्या त्याच्या जीवनाचं प्रारब्ध आपल्या सोबत आपण घेऊन आलेलो. पण त्यावेळेस उद्धव म्हणतात कृष्णाला. उद्धव म्हणजे कोण आहे तुकोबरायांचं अवतार आहे. बरं का ज्यावेळेस आपण सतयुग पाहायला जातो सतयुगामध्ये तुकोबराय काय बनून आले भक्त आणि त्यांचा उद्धार करायला भगवंत काय बनून आले. तुकोबरायच्या त्रेतायुगामध्ये काय बनून आले अंग. त्यांचा उद्धार करायला भक्त काय भगवंत काय बनून आले. तुकोबरायच्या द्वापर युगामध्ये भगवंताची भक्ती करण्याकरिता काय बनून आले आणि त्यांचा उद्धार करायला भगवंत काय बनून आले. कलियुगात सर्वांमध्ये तुकोबराय काय बनून आले.